एक महत्त्वाची घडामोड आहे। सांगलीत मतदानाच्या पार्श्वभूमीवर भानामतीचा प्रकार केल्याची चर्चा आहे। रस्त्यावर अनेक ठिकाणी भंडारा आणि लिंबू आढळल्याचा प्रकार समोर आलाय। सांगलीच्या आष्ट्यामधला हा प्रकार आहे। एका उमेदवाराकडून हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा आहे। तर बीडमध्ये रात्री पैसे वाटत असल्याचा 2 तरुणांवर आरोप करण्यात आला। दुचाकीच्या डिक्कीमध्ये पैसे असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तर कुठलीही रक्कम आढळली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। हे दृश्य बीडमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप 2 तरुणांवर करण्यात आला। त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत पैसे असल्याचा आरोप करण्यात आला। मात्र संपूर्ण तपासणीनंतर पोलिसांकडून या ठिकाणी कोणतेही पैसे आढळले नाही, कुठलीही रक्कम आढळली नाही अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। पैसे वाटत होते, गाडी पैसे लागलेत म्हणून असं करायला लागले का? पैसे व्हिडिओ काढते। तर बुलढाण्यातील खामगावमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून 50,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे। तर बुलढाण्यात उमेदवारांचे नातेवाईकच पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलाय। आता या संदर्भात निवडणूक आयोग कारवाई करणार का याकडे लक्ष असेल। बातमी चंद्रपूरमधून आहे। भाजप उमेदवाराकडूनच मतदारांना पैशांचं आमिष दाखवल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। भाजप उमेदवाराचे वडील पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। अमोल चिल्लावार यांचे वडील पांडुरंग चिल्लावार पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतोय। भाजपच्या उमेदवाराच्या घरातूनच पैसे वाटतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। बस वो इनके घर में चेक करके ठीक है, ये बनाम तर भोकरदन नगरपालिकेत मतदान केंद्र 8 वर ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। 15 मिनिटांपासून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे। मतदार त्यामुळे संतप्त झाले। यवतमाळच्या आर्णी मतदान केंद्रावरही ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। वाशिमच्या मालेगाव मधील मतदान केंद्रावरही ईव्हीएम बंद पडलाय। ईव्हीएम बंद झाल्यानं मतदान प्रक्रियेला अडथळा निर्माण झालाय। अधिक या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडनं। सागर, मतदानाची वेळ 7:30 ते 5:30 अशी आहे, मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या आणि त्या ठिकाणी आता दुरुस्ती सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत। पुन्हा एकदा येऊच आम्ही तुमच्याकडे 3 दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी भोकरदनमध्ये नगरपालिका मतदान केंद्र 8 वर ईव्हीएम मध्ये बिघाड झाला। दुसरीकडे यवतमाळच्या आर्णी मतदान केंद्रावरही ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। तर वाशिमच्या मालेगाव मध्ये सुद्धा मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याची बाब समोर आली। सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंतची वेळ नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या मतदानासाठीची आहे। राज्यात आज 264 नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडतंय, मात्र काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड झालेत। तर सोलापूरमधील मोहोळमध्ये मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडलेत। नेताजी प्रशाला मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडल्याची माहिती समोर आली। सोलापूरमधल्या मोहोळमध्ये मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडलेले आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडनं। सागर, आत्ताचे अपडेट्स काय? श्रुती, आपण पाहिलं की खरं तर सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला जे आहे ते सुरुवात झालेली, मात्र आपण आता आहोत मोहोळ शहरातील नेताजी कॉलेजमध्ये आणि या ठिकाणी ईव्हीएम मशीन जे आहे ती जवळपास 1 तासाभरापासून बंद पडलेले आहे। त्यामुळे सर्वच पक्षाचे उमेदवार असतील आणि त्यांचे प्रचार प्रमुख जे आहेत ते या ठिकाणी आता मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत आणि विचारपूस करतायत की नक्की मशीन बंद पडण्याची कारणं काय आहे। कारण गेल्या 1 तासापासून या मतदान केंद्रावरील मशीन जे आहे ती या ठिकाणी बंद पडलेली आहे आणि त्यामुळेच आता या ठिकाणी 1 तासाभरापासून मोठी रांग जी आहे ती या मतदारांची लागलेली आहे। खरं तर प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी ही मशीन दुरुस्त करण्यासाठी
करण्यासाठीचा प्रयत्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात करतायत. मात्र असं असलं तरी गेल्या तासाभरापासून ही मशीन जी आहे ती बंद पडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदार जे आहेत या मतदान केंद्रावरती खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच नक्कीच मतदान नक्कीच नक्कीच सागर नक्कीच